समाजश्रमीचा पत्रकार आणि आता धमकी आरोपी प्रशांत कोरटकर विरोधामध्ये लुकआउट नोटीस काढण्यात आलेली आहे। कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्यावरती कोल्हापूर पोलीस गेले 48 तास कोरटकरचा शोध घेतात। दरम्यान शनिवारी त्याचा कोरटकरचा फोनवरून जोरदार राजकारण सुद्धा रंगलं। प्रशांत कोरटकर दुबईला पळाला, काय सांगता? नाही हो, तो इथे चंद्रपुरातच आहे। तो कुठेही असला तरी पोलीस त्याला पकडून आणतील हा विश्वास व्यक्त केलाय कोरटकरच्या शहरातले आणि राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी। असं आहे, कुठलीही शहानिशा न करता बातम्या चाललेल्या आहेत आणि मी तुम्हाला सांगतो, तो दुबईला जाओ का अजून कुठेही जाओ, पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील म्हणजे करतील। त्याचं झालं असं की काही दिवसांपूर्वी चिल्लर व्यक्ती म्हणून मुख्यमंत्र्यांनी याच प्रशांत कोरटकरची संभावना केली होती, पण गुन्हा दाखल होऊन जवळपास महिना होत आला तरी कोरटकर काही पोलिसांना सापडत नाही। त्यात शनिवारी सकाळी अचानक कोरटकरचे दुबईतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि मग एकच कल्लोळ पसरला। काही वेळानं कोरटकरचे चंद्रपुरातले फोटो व्हायरल झाले, त्यामुळे कोरटकरच्या अटकेसाठी नागपूरला गेलेले कोल्हापूरचे पोलीस थेट चंद्रपूरला रवाना झाले। या सगळ्या घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री स्वतः नागपुरातच होते, त्यामुळे झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देणं भाग पडलं। त्याआधी सकाळी संजय राऊतांपासून ते सुप्रिया सुळेंपर्यंत सगळ्यांनीच सरकार आणि पोलीस यंत्रणा दोघांवरही ताशेरे ओढून झाले होते। हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे ना, आता तो पळून गेला का नाही हे ते सांगते। उद्या आम्ही म्हणायचो पळून झाला आणि तो भाजपच्या कार्यालयात कुठेतरी सापडायचा किंवा एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यात सापडायचा भाजपच्या किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा। काही होऊ शकतं, भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये काही होऊ शकतं। आणि खरोखर हा कोरटकर पळून गेला असेल तर गृह खात्याच्या मदतीशिवाय तो हे पलायन करू शकत नाही। नाही, मला काय आश्चर्य वाटत नाही। ह्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय? क्राईम रेट हा तुमचं चॅनल लावलं की दिसतो की महाराष्ट्रात क्राईम आहेत आणि वाढतोच आहे। आणि हा डेटा माझा नाही आहे, हा मीडियाचा डेटा आहे, लाईव्ह डेटा आहे आणि केंद्र सरकारच्या होम डिपार्टमेंटचाच डेटा काढून बघा ना। आता डबल इंजिनचं सरकार आहे ना, तिथे पण ते इथे पण ते। डेटा तर काय मी नाही क्रिएट केलेला, तो क्रिएट कोणी केला आहे? होम मिनिस्ट्रीला पाठवला कोणी डेटा? गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र। गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा डेटाच स्टेटच पाठवतं ना। संपूर्ण महाराष्ट्रात ज्याच्या विरुद्ध रोष होता, ज्यांनी इंद्रजित सावंतांना धमक्या दिल्या, तो प्रशांत कोरटकर अशा प्रकारे पोलिसांच्या नाकावर टिचून इतक्या दिवसाचा सापडत नसेल, तो चंद्रपूरला जातो, चंद्रपूरला तिथे पोलीस अधिकारी भेटतो आणि आता पोलिसांची दिशाभूल करायला तो दुबई मधला एक फोटो व्हायरल करतो की जा, तुमच्यात हिंमत असेल तर मला या दुबईला शोधायला। पण मी चॅलेंज देऊन सांगतो, तो दुबईत पळून गेलेला नाही। पोलिसांची दिशाभूल करण्याकरता त्यांनी तो फोटो जाणीवपूर्वक व्हायरल केलेला आहे, कारण नागपूर एअरपोर्ट शिवाय त्याला दुसरा कुठला मार्ग असू शकत नाही। आणि नागपूर पोलिसांनी मग जर तो गेला असेल तर यामध्ये एअरपोर्टची पण चुकी आहे, नागपूर विमानतळांच्या अधिकाऱ्याची। दरम्यान तिकडे ज्यांना प्रशांत कोरटकरांना धमकी दिली आहे त्या इंद्रजित सावंतांनी कोल्हापूर पोलिसांना अर्ज देऊन कोरटकरचा पासपोर्ट जमा करून घेण्याची मागणी केली। शिवाय महिनाभर असा माणूस सापडत नाही हे गृह खात्याचं अपयश असल्याचं त्यांनी म्हटलं। आदरणीय सरोदे साहेब जे काय बोलले ते त्यांनाच विचारलं पाहिजे, कारण त्यांच्याकडे जे काही इनपुट्स असतील त्या पद्धतीने ते बोलले असतील। मला असं वाटतं की मी कोल्हापूरमध्ये राहतोय, माझा आणि त्या कोरटकरचा कधीच आयुष्यात संबंध आलेला नव्हता। मग माझा दूरध्वनी क्रमांक, माझा मोबाईल त्याला कुणी दिला हा सुद्धा एक तपासण्याचा भाग आहे ना। मग तो कुणी दिला, त्याच्या मोबाईल मधले जे काही कम्युनिकेशन्स आहेत ते तपासायला आतापर्यंत पाहिजे होते। महिनाभर झालं हे होत नाही आहे, त्यामुळे एक थोडीशी पहिल्यांदा जी माझी आशा होती ती जराशी आता कमी कमी होत चाललेली आहे। मी सकाळपासून बघतोय की ते दुबईला काहीतरी गेल्याची माहिती टीव्ही आणि मीडियामध्ये लागलेली आहे आणि त्या संदर्भातच
खर तर अशा पद्धतीच्या प्रवृत्तीला तिच्या अगोदरच अटक झाली पाहिजे होती. आज आता महिना होईल आता या थोड्या दिवसामध्ये, आणि महिनाभर झालं कायद्याचं संरक्षण नसताना, गुन्हे दाखल झालेले असताना एखादा चिल्लर माणूस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जर खरंच गेला असेल, मला त्याची नेमकी माहिती नाहीये, पण सगळ्या माध्यमातून दाखवत आहेत आणि ते तुरी देऊन गेला असं दाखवत आहेत, तर हे संपूर्ण गृह खात्याचं अपयश आहे असं आपण म्हटलं पाहिजे. प्रशांत कोरटकर हा कोणी सराईत गुन्हेगार नाही, पण एखाद्या सराईतासारखाच पोलिसांना गुंगारा देण्यात तो यशस्वी ठरला. प्रशांत कोरटकरवर 25 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला. 1 मार्चला नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाकडनं अंतरिम जामीन अर्ज मंजूर झाला. 11 मार्चपर्यंत त्याला अटकेपासून संरक्षण मिळालं. 11 मार्चला जामीन अर्जावर सुनावणी झाली. 12 मार्चला अंतरिम जामीन वाढवून कोल्हापूर सत्र न्यायालयाकडनं सुनावणीची पुढची तारीख घेतली. कोल्हापूर पोलिसांनी जामीन रद्द म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयानं जामीन अर्ज रद्दबाबतचा निर्णय कोल्हापूर सत्र न्यायालयावर सोपवला. 17 मार्चला सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये आक्षेपार्ह वक्तव्याचा उल्लेख झाला आणि कोरटकरनं पुरावे नष्ट केल्याबाबतची माहिती देण्यात आली. संभाषणातील आवाज आणि मोबाईल हा प्रशांत कोरटकरचाच असल्याची साक्ष पोलिसांनी दिली. 18 मार्च रोजी कोल्हापूर सत्र न्यायालयाकडनं जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयाच्या निर्णयानंतर कोल्हापूर पोलिसांचं पथक कोरटकरला अटक करण्यासाठी नागपूरला रवाना झालं. 21 मार्च रोजी प्रशांत कोरटकर पुन्हा अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयात गेला. मात्र उच्च न्यायालयानं हा निर्णय सोमवारी देणार असल्याचं सांगितलं. 22 मार्च रोजी प्रशांत कोरटकरबाबत कोल्हापूर पोलिसांकडनं लुकआउट नोटीस जारी करण्यात आली. विधिमंडळात कोरटकरच्या मुद्द्यावरून आतापर्यंत सरकारची बरीच नाचक्की झाली, पण ही नाचक्की थांबवण्यासाठी सरकारी पातळीवर काही प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे कोरटकर न सापडण्यामागे अदृश्य शक्ती असल्याच्या विरोधकांच्या आरोपांना बळ मिळतंय हे विसरून चालणार नाही. मुख्यमंत्र्यांना याची कल्पना असेल अशी आशा आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.